अमेरिकेत लसीकरणात लहान मुलांना लस नाही। अमेरिकेमध्ये 16 वर्षांवरील व्यक्तींनाच फायझरची लस देण्यास मान्यता। भारताचा कोरोना रिकव्हरी रेट जगात सर्वाधिक। आरोग्य मंत्रालयाची माहिती। अमेरिका, ब्राझील, रशिया आणि इटलीचा रिकव्हरी रेट कमी। कर्मचाऱ्यांना उपचारांचा खर्च मिळणार परत। सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना खासगी रुग्णालयात केलेल्या कोरोनावरील उपचारांच्या खर्चाची परतफेड। राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय। अहमदाबादमध्ये म्युकोमिर्कोसिस रोगाच्या आजाराला बळी पडत आहेत रुग्ण। कोरोनाच्या महामारीत उभं झालं नवं संकट। 9 लोकांचा झाला मृत्यू। नागपुरात वाढत्या थंडीसोबत कोरोनाचा धोकाही। सलग 3 दिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढती। पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 400च्या पार। टार्गेट कोरोनामध्ये आज अमरावतीहून कोविड योद्धा मतीन भोसले। प्रश्नचिन्ह ही फासे पारधी आणि अनाथ मुलांची शाळा। आदिवासी फासे पारधी सुधार समितीच्या वतीनं सुरू आहे काम। 447 मुलांची रहिवाशी शाळा। नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मंगरुळ चवाळा गावात सुरू केली शाळा। पाहुयात कोरोनाच्या सुपरफास्ट बातम्या। भारताचा कोरोना रिकव्हरी रेट सर्वात जगामध्ये जास्त। आरोग्य मंत्रालयाची माहिती। अमेरिका, ब्राझील, रशिया आणि इटलीचा रिकव्हरी रेट कमी करण्यात आला। भारताचा कोरोना रिकव्हरी रेट म्हणजे रुग्ण होण्याचं प्रमाण जगातील इतर सर्व देशांपेक्षा अधिक आहे, अशी माहिती गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली। दरम्यान अमेरिका, ब्राझील, रशिया आणि इटली या कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशातील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे भारतापेक्षा कमी आहे। आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की केंद्रासोबतच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोरोनाचा संसर्ग थोपवण्यासाठी आखलेली स्पष्ट रणनीती, सक्रियता आणि आखले गेलेले कडक निकष याचा परिणाम भारतात सातत्याने कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढत राहिला, तर वेगाने कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्येत घट आणि मृत्यूदर कमी होण्यात झाला आहे। दरम्यान जगाचा एकत्रित रिकव्हरी रेट हा 70.27% इतका आहे। यामध्ये भारताचा रिकव्हरी रेट हा 95.31% आहे, तर अमेरिका, ब्राझील, रशिया आणि इटली या देशांचा रिकव्हरी रेट भारतापेक्षा कमी आहे, असंही आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे। राज्य सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना खासगी रुग्णालयात केलेल्या कोरोनावरील उपचारांच्या खर्चाची परतफेड करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। 2 सप्टेंबर 2020 पासून हा आदेश लागू होईल, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय। टोपे यांनी ट्विटरवरून सांगितलं की शासकीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आकस्मिक तसंच गंभीर आजारावर खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास त्यांच्यावर होणाऱ्या खर्चाची प्रतिपूर्ती देण्यात येते। हा वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोविड-19 या आजाराचा अंतर्भाव करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे। राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही 18,84,773 वर गेली आहे। गुरुवारी दिवसभरात आढळलेल्या 3,880 नव्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 18,84,773 वर गेली आहे। एका दिवसात 4,350 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्यानं आणि 65 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्यानं राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 17,74,255 इतकी झाली आहे। कोरोना बळींचा आकडा 48,499 वर पोहोचला आहे। मुंबईच्या नायर रुग्णालयामध्ये 11% आरोग्य कर्मचारी आतापर्यंत कोरोना बाधित झाले आहेत। मुंबईतलं नायर रुग्णालय हे अत्यंत महत्त्वाचं आहे। या कोरोनाच्या काळात आगरीपाडा, नागपाडा आणि या भागातले अनेक रुग्ण हे नायर रुग्णालयामध्ये भरती झाले होते। त्यांना कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण झाली होती।
त्याचा सामना नायर रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या धैर्यानं केला. मात्र हे करत असताना 11% आरोग्य कर्मचारी हे कोरोना बाधित झाले. त्यांच्यावर उपचार रुग्णालयात आणि इतर रुग्णालयामध्ये सुरू आहेत. कोरोनाच्या काळामध्ये भाऊच्या धक्क्यावर प्रवाशांच्या त्रासामध्ये वाढ झाली आहे. गेटवे ते मांडवा आणि रेवस पर्यंत जाणाऱ्या प्रवाशांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी संबंधित प्रवासी संघटनेनं केली. गेटवे ऑफ इंडिया पासून मांडवा आणि रेवस पर्यंत वर्षाकाठी सुमारे 40 लाख प्रवासी ये जा करतात. या प्रवाशांच्या समस्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. कोरोना काळात टाळेबंदी शिथिल झाल्यावर प्रवाशांच्या त्रासामध्ये वाढ झाली आहे. गेटवे ऑफ इंडिया येथील धक्का अपुरा पडू लागलाय, तर भाऊच्या धक्क्यावर मासळी विक्रेत्यांची मोठी गर्दी असते. यामुळे सर्वच प्रवाशांसह वयोवृद्ध माणसांना देखील त्रास होतो. एकीकडे संपूर्ण जग कोरोना व्हायरस साथीच्या आजारानं ग्रस्त आहे, तर दुसरीकडे म्युकोर्मिकोसिस या रोगाच्या आजाराला अहमदाबादचे रुग्ण हे बळी पडत आहेत. हा रोग जर नवीन नसला तर साथीच्या आजारानं आधीच अडचणीत सापडलेल्या लोकांसाठी हा धोका बनत आहे. हा रोग जरी नवीन नसला तरी साथीच्या आजारानं आधीच अडचणीत सापडलेल्या लोकांसाठी मोठा धोका निर्माण झालाय. दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद अशा अनेक शहरांमध्ये हा धोकादायक बुरशीजन्य संसर्ग फैलावत आहे. आतापर्यंत या आजारानं ग्रस्त 44 रुग्णांना अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले, तर येथे या संसर्गामुळे 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. अनियंत्रित मधुमेह, मूत्रपिंड, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणाशी झुंज देणाऱ्या लोकांना विशेषतः जागरूक राहण्याची गरज आहे. असे अनेक आजार असलेल्या लोकांसाठी या म्युकोर्मिकोसिसचा धोका अधिक वाढलाय. या आजारामुळे 9 लोकांच्या मृत्यूसह 2 जणांची दृष्टी सुद्धा गेली आहे. म्युकोर्मिकोसिस एक दुर्मिळ बुरशीजन्य संसर्ग आहे. याला झीमायकोसिस सुद्धा म्हणतात. या रोगात रोग आणि जंतूचा सामना करण्याची क्षमता आहे. नागपूरकरांनो सावधान, वाढत्या थंडीसोबत कोरोनाचा धोकाही वाढताय. सलग 3 दिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतीये. 3 दिवस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 400च्या पार गेली आहे. वाढत्या थंडीबरोबर कोरोना प्रादुर्भाव देखील वाढलाय. नागपूरकरांनी काळजी घेण्याची गरज आहे. भारतामध्ये लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 10,000 कोटी रुपयांचा खर्च एकंदरीत अपेक्षित आहे. कोरोना संकटाचा सामना करणारं जग आता कोरोना लसीकरणासाठी तयारी करत आहे. अनेक देशांनी आधीच कोरोना लसीचे डोस खरेदी केले असून मान्यता मिळाल्यानंतर लसीकरणाला सुरुवात होईल. भारतातही या दृष्टीने तयारी सुरू आहे. दरम्यान कोरोना लसीकरणासाठी भारतात पहिल्या टप्प्यात तब्बल 10,312 ते 13,259 कोटींचा खर्च येणार आहे. रॉयटर्सनं यासंबंधी वृत्त दिलंय. अमेरिकेनंतर भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. भारत पुढील 6 ते 8 महिन्यांमध्ये जवळपास 30 कोटी लोकांना कोरोना लस देण्याची योजना आखते. यामध्ये ॲस्ट्राजेनेका, रशियाची स्पुटनिक, स्वदेशी भारत बायोटेक या लशींचा समावेश आहे. मात्र लसीकरणासाठी भारतासमोर खूप मोठं आव्हान असणार आहे. आरोग्य कर्मचारी तसंच जीव धोक्यात घालून काम करणारे कर्मचारी यांच्यासाठी भारताला पहिल्या टप्प्यात 60 कोटी डोसची गरज भासणार आहे. चीनमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचं एक पथक दाखल होणार आहे. जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाची उत्पत्ती कशी झाली याचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचं एक पथक चीनमध्ये जाणार आहे. चीननं ही सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. जवळपास वर्षभरापासून थैमान घालत असलेल्या कोरोनाच्या उगमाबाबत अनेक दावे प्रतिदावे करण्यात येत आहे. चीनच्या वुहान शहरातून हा संसर्ग जगभरात फैलावला. चीनच्या प्रयोगशाळेत याची निर्मिती झाल्याचा दावा अमेरिकेसह इतरांनी केला होता. चीनकडून आरोप फेटाळण्यात आले होते. कोरोनाच्या मुद्द्यावरून आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या चीननं मोठा निर्णय घेतलाय. कोरोनाचं उगमस्थान शोधण्याचा प्रयत्न जागतिक आरोग्य संघटना करते. त्यांच्या या प्रयत्नात चीननं सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. संयुक्त राष्ट्राचे आरोग्य विभागाचे तज्ज्ञ लवकरच मध्य चीनचा दौरा करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर चीननं घेतलेल्या सहकार्याच्या भूमिकेवर चर्चा सुरू आहे. बीबीसीनं जागतिक आरोग्य संघटनेच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार संयुक्त राष्ट्र संघाची आरोग्य संस्था
10 सदस्यीय पथकासह कोरोनाच्या उगमस्थानाचा शोध घेण्यासाठी पुढील महिन्यात वुहान शहराचा दौरा करणार आहे. अमेरिकेमध्ये 16 वर्षाखालील लहान मुलांना कोरोनाची लस दिली जाणार नाहीये. जगभरात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातलाय. कोरोनाला अटकाव करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झालंय, तर भारतासह अन्य देशांमध्ये लसीकरणाचं नियोजन वेगानं सुरू आहे. मात्र या लसीकरणात लहान मुलांना लस दिली जाणार नसल्याची दाट शक्यता आहे. अमेरिकेमध्ये 16 वर्षावरील व्यक्तींनाच फायझरची लस देण्यास मान्यता देण्यात आली. 12 वर्षाच्या मुलांवर लस चाचणी ऑक्टोबरमध्ये सुरू करण्यात आली असून ती पुढील काही महिने सुरू राहण्याची शक्यता आहे. या लस चाचणीचे समाधानकारक निष्कर्ष मिळाल्याशिवाय या वयोगटातील मुलांसाठी कोरोना लशीचा आपत्कालीन वापर करण्यास अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं परवानगी दिली नाही. फायझर पाठोपाठ मॉडर्ना कंपनीच्या लशीला अमेरिकेमध्ये हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. या कंपनीनं 12 ते 17 वयोगटातील मुलांवर याच महिन्यात लस चाचणी सुरू केली आहे. अमेरिकेमध्ये मॉडर्ना लशीला परवानगी दिली आहे, तीही एफडीएनं. अमेरिकेत मॉडर्नाची लस वापरायला परवानगी दिली गेली आहे. लस वापरण्यासाठी एफडीएच्या समितीने शिफारस केली आहे. अमेरिकेत कोरोनाचं थैमान सुरू असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. कोरोनाला अटकाव करण्यासाठी अमेरिकेनं आणखी एका लशीला मंजुरी दिली. अमेरिकेतील अन्न आणि औषध प्रशासनाच्या अंतर्गत येणाऱ्या लस आणि संबंधित जैविक उत्पादन सल्लागार समितीनं मॉडर्नानं विकसित केलेल्या लशीला मंजुरी दिली. कोरोनाला अटकाव करण्यासाठी हा दुसरा पर्याय असल्याचं समितीनं म्हटलंय. रॉयटर्स या वृत्त संस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेच्या एफडीएच्या अंतर्गत येणाऱ्या लस आणि संबंधित जैविक उत्पादन सल्लागार समितीनं बैठकीत 200 अशा मतांनी लशीला मंजुरी दिली. 20-0 अशा मतानं लशीला मंजुरी दिली. वय 18 वर्षे आणि त्याहून अधिक वय असलेल्या नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यास ही लस सक्षम असल्याचं समितीनं म्हटलंय. जवळपास 1 आठवड्याआधीच या समितीनं फायझर आणि बायोएनटेक या कंपनीनं विकसित केलेल्या लशीला मंजुरी दिली होती. वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. ब्रेक नंतर अमरावतीहून फासेपारधींच्या मुलांसाठी प्रश्नचिन्ह या नावानं शाळा सुरू करणाऱ्या कोविड योद्धा मतीन भोसले यांची खास मुलाखत आपण पाहणार आहोत. कुठे जाऊ नका, पाहत रहा फक्त कोरोनाला टार्गेट करणारा जय महाराष्ट्रचा विशेष कार्यक्रम टार्गेट कोरोना. जय महाराष्ट्राच्या टार्गेट कोरोना या विशेष कार्यक्रमात आज अमरावतीहून कोविड योद्धा मतीन भोसले आपल्या सोबत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये मंगळूर चव्हाळा नावाचं गाव आहे. तिथे फासेपारधी आणि अनाथ मुलांसाठी ते प्रश्नचिन्ह या नावानं शाळा चालवतायत. ही शाळा चालवतायत म्हणजे समाजासमोर आणि त्यांची शाळा चालवण्यासमोरही खूप मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. म्हणून या शाळेचं नाव ठेवलं त्यांनी प्रश्नचिन्ह. अत्यंत तोकड्या पगारामध्ये शिक्षक गेल्या अनेक वर्षांपासून काम करतायत. पैशाची चणचण जाणवतायत. अनेकांनी मदतही केली आहे. पण अगदी तट्ट्याच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना तब्बल 447 विद्यार्थ्यांना ते शिकवतायत. खूप स्वागत आहे आपलं मतीन भोसले या कार्यक्रमामध्ये. मतीन भोसले, खूप स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये आपलं. प्रश्नचिन्ह ही शाळा जेव्हा सुरू झाली होती, ती शाळा नेमकी सुरू करण्याच्या मागचं नेमकं कारण काय होतं? काय प्रेरणा होती? का वाटलं की फासेपारधीच्या मुलांना शाळेमध्ये आपण दाखल करावं, त्यांना जीवनाचा एक चांगला मार्ग दाखवावा? आणि कोरोना काळातल्या तुमच्या शाळेसमोरची संकटही खूप मोठी आहे. मी मुळातच फासेपारधी समाजाचा आहे. या कारणानं फासेपारधी समाजाचं जे दुःख आहे, या फासेपारधी समाजाच्या जीवनावरचे जे संकट होते, फासेपारधी समाजाच्या बेड्यावर आणि टांड्यावर पाड्यावर जे कलंक लावलेला होता, त्या कलंकामधूनच आणि त्याच समाजामधून माझा जन्म झाला. आणि म्हणून मी
एक छोट्याशा वस्तीवर राहत होतो. त्या वस्तीचे नाव आहे मंगरुळचा वाडा आणि त्या मंगरुळचा वाडा गावापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेली टेकडी, त्या टेकड्याच्या जंगलामध्ये माझा जन्म झाला. मी 6 वर्षाच्या असताना माझ्या बेड्यावर 300 ते 350 पोलिसांची धाड पडली. त्या धाड पडल्याच्या मागे जरा भयानक पोलिस आले आणि पोलिसाच्या माध्यमातून माझ्या वडिलाला, माझ्या नातेवाईकाला जरा पकडून नेले आणि पकडल्यानंतर मग सुटून आल्यानंतर जरा मला एज्युकेशन मध्ये टाकलं आणि ते पहिल्या वर्गामध्ये असताना माझं खडतड शिक्षण झालं आणि शिक्षण झाल्यानंतर जरा मी 10व्या वर्गापर्यंत गेलो आणि गेल्यानंतर फाशेपारधी समाजाची दयनीय अवस्था म्हणजे काय आणि फाशेपारधी समाजाचं रोणं म्हणजे काय हे माझ्या नजरेच्या समोर आणि माझ्या जवळून पाहिलेलं मी होतं. आणि म्हणून हा विचार केला का फाशेपारधी समाजासाठी लढाई करायची तर कोणती करायची. जर फाशेपारधी समाजाला जमिनीचे पट्टे दिले, जर फाशेपारधी समाजाला घरकुल बांधून दिले तर फक्त त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक विकास होऊ शकते, बुद्धीचा विकास होऊ शकत नाही, जगाच्या पार्श्वभूमीचा अभ्यास होऊ शकणार नाही. यासाठी मी विचार केला का एक एज्युकेशन असलं पाहिजे, ते फाशेपारधी समाजाचं एज्युकेशनचं व्यासपीठ असलं पाहिजे. म्हणून हा विचार केला का एक प्रश्नचिन्ह नावाची शाळा उभी करायची, जिथं अनाथ बेसारा मुलं, ज्याचे आई वडील लाईफ सजेमध्ये आहे, ज्याचे आई वडील पोलिसाच्या अत्याचाराने मरण पावलेले आहे, अशा मुलांना मी रेल्वे स्टेशनवरून, बस स्टँड वरून भीक मागणारे, मग चेन्नई असेल, मुंबई असेल, हैदराबाद असेल, कर्नाटक असेल, झारखंड असेल, मुंबई असेल, पुणे असेल, या ठिकाणाहून राज्य आणि राज्याच्या बाहेरून जेव्हा मुलं गोळा केली आणि म्हणून त्या मुलांचं मी पूर्णच्या पूर्ण पालन पोषण करण्याची जबाबदारी घेतली. आणि मग या अनुषंगानं जर समजा हे मुलं मरत असेल, सिंगलवर मरत होती, काही मुलं खेकड्या मासड्याच्या ओढ्याने मरत होती, हे सगळे घटना माझ्या नजरेच्या समोर आले. म्हणून आज म्हटलं मुलं मरत असेल तर आपण काहीतरी करूया. यासाठी हे प्रश्नचिन्ह नावाची शाळा अनाथ बेसारा मुलांच्या शिक्षणासाठी उभी केलेली आहे. पण आता अत्यंत मतीन भोसले, फासेपारधी समाजावर गुन्हेगारीचा शिक्का कायम बसलेला आहे आणि जर त्यात सुधारी झाला, मुलं शिक्षणाला लागली, चांगल्या मार्गाला लागली, तरी सुद्धा हा शिक्का पुसायला समाजातलेच चांगले लोक हे तयार नाहीत. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कोरोना काळातही तुम्ही या शाळेला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न ठेवला. काय अडचणी आल्या या कोरोनाच्या काळात आणि तुम्ही ते आव्हान कसं पेललं तेही सांगा. कसं आहे सर, जेव्हा मार्च महिन्याच्या 23 तारखेला जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा माझ्यासोबत माझ्या परिवारामधल्या एक 50 कार्यकर्त्यांची फडी होती आणि 471 मुलांची जबाबदारी फार मोठी होती. मग बातम्या येऊ लागल्या टीव्हीवर का लॉकडाऊन झालं, कोरोना महामारीचा मोठा दंत आहे, यासाठी पूर्णच्या पूर्ण या राज्यापासून तर त्या तालुक्यापर्यंत, त्या गावापर्यंत कोणीही जाऊ शकणार नाही, अशी परिस्थिती जेव्हा निर्माण आली, तेव्हा टीव्हीवर बातम्या आल्या, प्रिंट मीडियामध्ये जेव्हा बातम्या आल्या तेव्हा मी हादरलो होतो थोडा. का म्हटलं या 471 मुलांचं आता पालन पोषण कसं करायचं, त्यांना किराणा कसा अवेलेबल करायचा, हे सगळे विचार घेऊन मी मात्र हळूहळू त्या मुलांना त्यांच्या पाड्यावर, त्यांच्या वस्त्यावर पोचून दिलं. आणि पोचून दिल्यानंतर मात्र महेंद्र मांदियाळी सारख्या संस्था, प्रकाश काका आमटे सारख्या सामाजिक क्षेत्रामध्ये वाहून घेतणारे प्रकाश काका आमटे, हेमल कसा यांची सुद्धा मला साथ मिळाली त्यावेळेस. आणि छोट्या मोठ्या वाहनाने त्या मुलांच्या आई असेल तर बाप नाही, बाप असेल तर आई नाही, अशा मुलांपर्यंत मी त्यांना पोचून दिलं. मात्र 31 मुलं ज्याला आई वडीलच नव्हते, ज्याला कोणते नातेवाईकच नव्हते, तशा मुलांची जबाबदारी माझ्यावर आली. आणि मग ते जबाबदारी करत असताना त्या मुलांना अशा संकटात मध्ये मी हे केलं का कधी कधी तर आंबीडवर हे करायचं, कधी कधी मी उन्हाळ्यामध्ये मध जे राहते रानमध, त्या रानमधच्या पोळ्या असायच्या आणि त्या रसावरच मी कधी कधी एका टायमात भागवलं त्या मुलांना. आणि म्हणून असे अनेक अडचणीला सामोर जाऊन तरी सुद्धा मी डगमगलो नाही. आणि काही लोक माझ्या पाठीशी उभे होते, पण ते मोजके लोक. आणि म्हणून त्या मुलांना कोरोना युद्धामध्ये सुद्धा फाशेपारधी समाजाची 31 मुलं अनाथ, ते मी पालन पोषण करण्याची जबाबदारी घेतली. मात्र
काही फाशेपारधी समाजाच्या वस्त्यावर, तांड्यावर, बेड्यावर जे 10वा वर्ग पास झालेली मुलगी होती, त्या मुलीने उपासमारीच्या अनुषंगाने ते आत्महत्या, विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली. हे मात्र मोठी घटना झाली. अजून पुन्हा जे पांढरकवड्या इथे दोन्ही जोडप्यांना मध्ये या कोरोना काळामध्ये इतकी संकटमय परिस्थिती तुमच्या शाळेसमोर आली, अनेकांनी मदतही केली असेल, पण सरकारतर्फे अशा शाळांना एक वेगळी मदत दिली गेली पाहिजे असं नाही वाटत तुम्हाला? सर, मला तर एकदम अपेक्षा वाटते. कारण कसं, अपेक्षा वाटत असताना सरकारला समजायला पाहिजे का कुठे कुठे असे सामाजिक उपक्रम या कोरोना काळामध्ये करत आहे. सगळ्या प्रशासनाला माहित आहे. पूर्ण अमरावती जिल्ह्याच्या पूर्ण पदाधिकारी, सगळेच्या सगळे वरिष्ठ अधिकारी यांना सुद्धा माहित आहे का प्रश्नचिन्हामध्ये 31 विद्यार्थ्यांचं पालन पोषण होत आहे. पण तरी सुद्धा आपल्या प्रश्नचिन्हाला 1 किलो तांदूळ आणि 1 किलो गहू सुद्धा शासकीय योजनेतून दिलेलं नाही. आणि म्हणून यासाठी जे 31 मुलांचं मी पालन पोषण करत आहे, त्यांना जर समजा कोरोनाच्या तारखेपासून तर आतापर्यंत जर शासनाने मदत दिली तर फार शासनाचं मी कौतुक करू इच्छितो. पण असं मला वाटणार नाही. जर तुमच्यासारख्या लोकांनी जर हे मुद्दा ताणून पकडला तर शासनाला जाग येऊन. मतीन भोसले, समाजामध्ये पासेपारधींच्या मुलांकडे, या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवण्यात तुमची एक महत्त्वाची भूमिका जरूर आहे निश्चितपणे, पण तो किती प्रमाणात बदलला असं वाटतं आपल्याला? मला तरी 100% पैकी विदर्भामध्ये तरी 25% फक्त लोकांचा बदल झालेला आहे. पण 75% फाशेपारधी समाज चोरच आहे. फाशेपारधी समाज म्हणजे चोरांड्या वृत्तीचेच आहे. अशा पद्धतीचे सुद्धा लोक बघण्याचा दृष्टिकोन 75% आहे. पण 25% लोकांचा दृष्टिकोन बदललेला आहे. मात्र फाशेपारधी समाजामध्ये जे शिक्षणाचा विचार व्हावा यासाठी 50% विचार त्या समाजाने केलेला आहे. कारण प्रश्नचिन्हाचे जे मुलं आहे ते शाळा शिकलेले मुलं त्यांच्या घरोघरी जाऊन प्रचार करत आहे. पण इतर समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन तसंच आहे सर. 75% बदललेलं नाही. बरं, तुमच्या शाळांमध्ये जेव्हा लोक भेट द्यायला येतात तेव्हा त्यांच्या मनावर याचा एक चांगला सकारात्मक परिणाम निश्चितपणे होत असतील, पण मदत किती येते? मदत सर, कधी विदर्भामध्ये तर जास्तीत जास्त मदत विदर्भाची नाही आहे. कारण विदर्भामधून फक्त हेमल कसा, प्रकाश काका आमटे आणि विकास काका आमटेच मदत आहे. आणि जास्तीत जास्त महेंद्र मांदियाडी जे आहे, जालन्याची एक संस्था आहे, अजय भाऊ किंगरे म्हणून आहे, ते पूर्णच्या पूर्ण प्रश्नचिन्हाला पूर्णच्या पूर्ण मदत करत राहतात. आणि काहीकच मोजके लोक फाशेपारधी या प्रश्नचिन्हाला मदत करतात. आणि म्हणून त्या मोजक्या लोकांच्या मदतीनंच हे प्रश्नचिन्ह चालवत आहे. फासेपारधी समाजामध्ये खूप एक सकारात्मक बदल झालेला पाहायला मिळाला असेल आपल्याला, की आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. जर काही वाम मार्गाला आपली मुलं लागली असतील किंवा ते स्वतःही लागले असतील, त्यापासून दूर जाऊन या शाळेमध्ये या मुलांना भरती केलं पाहिजे आणि यथाशक्य त्यांना मदतही केली पाहिजे. असे काही बदल आपल्याला पाहायला मिळाले समाजामध्ये? सर, 99 ते आपण 2008 मध्ये जेव्हा RR पाटील साहेबांचा दृष्टिकोन होतं का फाशेपारधी समाजाला कुठेतरी मुख्य याच्यामध्ये आला पाहिजे, मुख्य विषयामध्ये आलं पाहिजे आणि ते मुख्य डेव्हलपमेंट मध्ये आलं पाहिजे. त्या समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललं पाहिजे. जेव्हा दरोडे पडत होते सर, म्हणजे 2008 पासून तर 99 पर्यंतची परिस्थिती होती. मात्र लोक पूर्णच्या पूर्ण लुटालूट करत होते. पण ते चोरी बँकेची करत नव्हते, ते दरोडेखोर करत नव्हते. फक्त चोरी करायची तर पोटाची. चनाचे झाडं असेल ते उपडून आणायचे, गहू असेल ते चोरून आणायचे, तुरीच्या शेंगा असेल ते चोरून आणायचे. फक्त पोटाची खडकी भरण्यासाठी त्यांनी चोरी केल्या. टार्गेट कोरोनामध्ये आज आम्ही इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन कोविड योद्ध्यासह आणि त्याच्या कामासह.